brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। मग बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची चूक पदरात घ्यावी। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर सुरू असलेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात एक खळबळजनक घटना घडली। राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या ध्वजारोहणानंतर सुरू असलेल्या भाषणादरम्यान वन विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने अचानक उभं राहत गोंधळ घातला। मंत्र्यांच्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही असा जाब विचारत संबंधित महिला कर्मचारी मैदानाकडे धावली आणि जोरदार निषेध नोंदवला। या अनपेक्षित प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाला। बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची चूक पदरात घ्यावी। जसे तसंच राहू दे। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूचे गाड्या उपसील, मी माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही, मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम। बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानातून येत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? कोणाची गाडी अरे माझी गाडी असेल ना रे, ट्रॅफिकची गाडी काढ रे। नाव सांगा, सावर्डेकर सर, सांगितलं पाहिजे ना, सांगायला पाहिजे। माईक मागत होते, माईक मागत होते, पण त्यांना दिलं नाही। आम्हाला आज ऐका ना, आज गांधी वर्दी असेल किंवा आपण इतर कोणापुढे मतदान करू शकतो, कोणापुढे आहोत मॅडम, बाबासाहेब मानायचं होतं मॅडम, मानायचं होतं ना, मग माईक दिलं नाही गेलं ना त्यांना। चला ना मॅडम, मी स्वतः पोलीस स्टेशन घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांची तारंबळ उडाली। तिथे तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान टाकत माधुरी जाधव या वन विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला तातडीने रोखून ताब्यात घेतलं। देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर सुरू असलेल्या या शासकीय सोहळ्यात एका जबाबदार पदावर कार्यरत कर्मचाऱ्यानं अशा प्रकारे शिष्टाचाराचा भंग केल्यानं उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आलं। या घटनेचे पडसाद प्रशासकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता असून संबंधित महिला कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत कार्यक्रम शांततेत पार पाडण्याचं आवाहन देखील केलंय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।